नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। येत्या 29 तारखेला म्हणजेच बुधवारी आलेली आहे गुरुपौर्णिमा। तर हा दिवस खूप असा पवित्र आहे आणि या अशा पवित्र दिवशी आपण आपल्या मुलांच्या लग्नासाठी ज्या काही समस्या आहेत, अडचणी आहेत किंवा मुलांच्या कुंडलीमध्ये काही दोष निर्माण झालेले आहेत, तर त्यासाठी एकदम साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय करणार आहोत। आपल्याला फक्त तुळशीच्या पानांचा प्रभावी उपाय करायचा आहे। मंडळी, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा, त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय अशी कमेंट करा, तुमच्या इच्छा पूर्ण होतील। मंडळी, पौर्णिमेच्या दिवशी तुळशीचा उपाय आपल्याला करायचा आहे। तुळशीच्या पानांचा उपाय करायचा आहे मुलांच्या लग्नासाठी। सगळ्यात सोपा आणि 100% फळ देणारा हा उपाय आहे। बुधवार आलेला आहे आणि गुरुपौर्णिमा आलेली आहे, तर हा उपाय केला तर त्याचा डबल फळ आपल्याला मिळणार आहे। मंडळी, तुळशीला वृंदा म्हणतात। तुळशी म्हणजे साक्षात लक्ष्मी आणि विष्णूंचा निवास। पत्रिकेत विवाह योग अडला असेल, मंगल दोष असेल तर तुळशीने सगळं ठीक होते। पौर्णिमा, बुधवार, गुरु, विष्णू, लक्ष्मी, गुरु तिघांची कृपा ही एकत्र मिळते। आपल्याला 7 तुळशीची पानं घ्यायची आहेत, पिवळा धागा घ्यायचा आहे, पिवळी मिठाई आणि खडीसाखर आणि तुपाचा दिवा, बस एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे। तर मंडळी, तुम्हाला आता प्रश्न पडेल हा उपाय कोणी करावा, तर हा उपाय स्वतः मुलगा किंवा मुलीने केला तर अतिशय उत्तम आहे। परंतु आजकाल आपण पाहत असतो की मुलांना इतका वेळ नसतो, मुले बाहेर राहत असतील जॉब निमित्ताने किंवा कोणत्याही कामानिमित्ताने मुले बाहेर राहत असेल तर मग मुलाच्या आईने हा उपाय केला तरी चालेल किंवा मुलाची बहीण असेल, वहिनी असेल, तिने केला तरी देखील चालेल। घरातील कोणत्याही सदस्याने मुलांच्या लग्नासाठी हा उपाय करायचा आहे। बघा, आपण या पौर्णिमेच्या दिवशी तुळशी संबंधित हा जर उपाय केला तर आपल्या मुलांच्या कुंडलीत जे काही ग्रहदोष आहे, पितृदोष आहे, नजर दोष आहे किंवा मंगल दोष आहे तर ते संपूर्णपणे दूर होईल। कारण बघा, तुळशीला विष्णुप्रिय मानले जाते। भगवान विष्णू आणि श्रीकृष्णांच्या पूजेत तुळशीचे पान अर्पण केले तर ते लवकर प्रसन्न होतात आणि तो नैवेद्य देखील ते स्वीकार करत असतात। तुळशीशिवाय त्यांचा नैवेद्य अपूर्ण मानला जातो। प्रत्येकाच्या घरात तुळशीचे रोप असणे हे सुख, शांती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते। बघा, पौर्णिमेच्या दिवशी चंद्र आपल्या पूर्ण कलानी प्रकाशमान असतो। या दिवशी वातावरणात आणि मानवी मनावर सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जास्त असतो। हा दिवस सत्यनारायण पूजा, उपवास, दान आणि जपासाठी सर्वोत्तम मानला जातो आणि म्हणून या दिवशी जर आपण काही सेवा, काही उपाय केल्या तर 1000 पट पुण्यफळ आपल्याला प्राप्त होत असतं। तसेच बघा, घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत तुळस असल्याने घरातील वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जा दूर राहून घरामध्ये सुख समृद्धी येत असते। कारण तुळशीच्या वनस्पतीमध्ये साक्षात देवी लक्ष्मीचा वास असतो। आपल्या हिंदू धर्मात तुळस आणि पौर्णिमा या दोघांनाही अनन्यसाधारण आणि आध्यात्मिक, धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व देखील आहे। जेव्हा हे दोन्ही घटक एकत्र येतात तेव्हा त्याचे फलित अधिकच वाढते। तर मंडळी, पौर्णिमेच्या दिवशी आईने सकाळी लवकर उठायचे, आंघोळ वगैरे करून घ्यायचे, स्वच्छ कपडे घालायचे, शक्य असेल तर पिवळे किंवा लाल वस्त्र परिधान करायचे आहेत आणि मग आपल्या देवघरामध्ये जायचं आहे। आपल्या देवघरामध्ये जे आपले इष्टदेव आहेत, कुलदैवत आहेत, श्री स्वामी समर्थ महाराज, श्री हरिविष्णू माता लक्ष्मी, गणपती बाप्पा आहे, तर प्रथम तुम्हाला यांची विधिवत पूजा करायची आहे। तिथे तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहेत। तसेच आपल्या देवी देवतांना ज्या ज्या वस्तू अतिशय प्रिय आहेत तर त्या तुम्ही अर्पण करायच्या आहेत। नंतर आपण जी तुळशीची 7 पाने आणलेली आहेत तर ती प्रथम तुम्ही गंगाजलने किंवा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत आणि मग तुम्हाला त्या पानांच्यावर पिवळा चंदन आहे तर तो थोडासा ओला करून घ्यायचा आहे आणि पिवळ्या चंदनाच्या साह्याने तुम्हाला त्या 11 पानांच्या वरती मुलाचं नाव असेल तर ते लिहायचं आहे। तुमच्या मुलाचं नाव जे काही असेल किंवा मुलीचं नाव जे काही असेल ते तुम्हाला प्रत्येक पानावरती मुला मुलींचं नाव लिहायचं आहे आणि मग तुम्हाला त्याची एक माळ बनवून घ्यायची आहे। जो आपण मौली धागा घेतलेला आहे तर त्या धाग्यामध्ये ही पानं तुम्हाला ओवून घ्यायची आहेत आणि त्याची माळ तयार करायची आहे आणि त्याच्यानंतर ही माळ तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा तुम्ही ओम द्राम दत्तात्रेय नमः हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे 11 वेळा किंवा 21 वेळा। तुम्हाला पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे। म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र बोलायचा आहे तुम्हाला 11 वेळा आणि ओम द्राम दत्तात्रेय नमः हा मंत्र तुम्हाला 11 वेळा बोलायचा आहे। दोन्ही मंत्र तुम्हाला
बोलायचे आहेत. आणि मग ही जी माळ आहे तर ती तुम्ही श्री हरी विष्णूंच्या फोटोला किंवा श्रीकृष्णाच्या फोटोला किंवा श्री दत्तात्रयांचा फोटो असेल तर त्या फोटोला देखील तुम्ही ही माळ अर्पण करू शकता. तुम्हाला बोलायचं आहे की माझ्या मुलांच्या कुंडलीमध्ये जे काही दोष आहेत, ग्रह दोष आहे, पितृदोष आहे, नजर दोष आहे, मंगल दोष आहे, तर ते संपूर्णपणे दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे असं तुम्हाला बोलायचं आहे. पूर्ण श्रद्धेने विश्वासाने बोलायचं आहे. त्याच्यानंतर ही जी पानं आहेत तर ती प्रसाद म्हणून मुलाला किंवा मुलीला खायला द्यायची आहेत. म्हणजे 7 दिवस तुम्हाला याच्यातील एक एक पान मुलाला किंवा मुलीला खायला द्यायचं आहे. मग हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं दूध घ्यायचं आहे एखाद्या कपामध्ये आणि त्या दुधामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हे जे दूध आहे तर ते तुम्हाला तुळशी मातेच्या मुलावरती अर्पण करायचं आहे. नंतर तुमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या हाताने तुळशीच्या रोपाला पिवळी किंवा जो लाल धागा आपण घेतलेला आहे, कलाव्याचा धागा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला एक हळकुंड घ्यायचा आहे आणि तो हळकुंड त्या धाग्यामध्ये बांधायचा आहे. म्हणजे मुलांनाच सांगायचं आहे बांधायला. यामुळे बघा गुरुग्रहाची कृपा होऊन लग्नातील अडथळे जे काही दोष आहेत तर ते दूर होत असतात. तर तुम्हाला हा जो हळकुंड आहे तर त्याला गाठ मारायची आहे आणि तुळशीच्या मुलापाशी हा मुलांनी बांधायचा आहे. म्हणजे मुलगा किंवा मुलगी असेल तर त्यांनी हा हळकुंड आहे तर तो त्या तुळशी मातेला मुलाशी बांधायचा आहे. हा उपाय शक्यतो ज्या मुलांचं किंवा मुलींचं लग्न जमायचं आहे त्यांनी स्वतः श्रद्धेने करावा. जर शक्य नसेल तरच मग पालकांनी मुलांचे नाव व गोत्र उच्चारून हा उपाय करायचा आहे. नंतर बघा संध्याकाळी पौर्णिमेच्या संध्याकाळी तुळशी समोर तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आहे. त्या दिव्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. दिव्याखाली एखादी प्लेट ठेवायची, तिच्यामध्ये अक्षता ठेवायच्या आहेत आणि तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र तुम्हाला 11 वेळा बोलायचा आहे किंवा क्लीम कृष्णाय नम या मंत्राचा देखील तुम्हाला जप करायचा आहे. तुळशी मातेसमोर तुम्हाला प्रदक्षिणा मारायच्या आहेत, 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. प्रदक्षिणा मारतावेळेस तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम क्लीम कृष्णाय नम, क्लीम कृष्णाय नम असं तुम्हाला बोलायचं आहे. तर बघा तुम्हाला रात्रीचे काय करायचं आहे की चंद्रदेवाला अर्घ्य द्यायचं आहे. पौर्णिमेच्या रात्री चंद्र उगवल्यानंतर एका तांब्यात पाणी घ्यायचं आहे, स्वच्छ ताजं पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये कच्चं दूध थोडंसं टाकायचं, अक्षता आणि एखादं पिवळं फूल टाकायचं आहे आणि मग तुम्हाला हे पाणी आहे तर ते तुम्हाला चंद्राला अर्पण करायचं आहे. म्हणजे अर्घ्य द्यायचं आहे आणि अर्घ्य देता वेळेस तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे, ओम सोमाय नम, ओम सोमाय नम हा मंत्र तुम्हाला 3 वेळा बोलायचा आहे. यामुळे मानसिकता शांतता लाभते आणि लग्नातील अडथळे आहेत, जे काही दोष आहेत, कुंडलीमध्ये काही दोष आहेत तर ते दूर होत असतात. शक्यतो मुलांनी केला तर अतिशय उत्तम आहे. पहा गुरुग्रहाची कृपा मिळवण्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी पिवळे वस्त्र, चणा डाळ, केळी किंवा हळदीचे दान मंदिरामध्ये करायचं आहे किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दान करू शकता. तसेच बघा पौर्णिमेच्या दिवशी काही नियम आहेत तर त्या नियमाचं देखील पालन करायचं आहे. पौर्णिमेच्या संपूर्ण दिवशी पूर्णपणे सात्विक आहार घ्यायचा आहे. मांसाहार, मद्यपान तसेच कांदा आणि लसूण खाणे टाळायचं आहे. शक्य असल्यास पौर्णिमेचा उपवास ठेवावा. उपवास अशक्य असल्यास फक्त फलाहार किंवा सात्विक अन्नाचे ग्रहण करावे. या दिवशी घरातील वातावरण प्रसन्न ठेवावे. कोणाशी वादविवाद, राग किंवा शिवीगाळ करू नये. मनामध्ये संशय, भीती किंवा नकारात्मकता विचार न आणता पूर्ण श्रद्धेने आणि सकारात्मकतेने पूजा करावी. तसेच पौर्णिमेच्या दिवशी विशेषतः धार्मिक उपाय करत असताना शारीरिक व मानसिक पवित्रता राखणे म्हणजेच ब्रह्मचर्याचे पालन करणे आवश्यक आहे. पहा जर आपण लग्नाचे उपाय किंवा विष्णू पूजा करत असाल तेव्हा नेहमी सकाळी किंवा सूर्योदयापासून ते दुपारच्या 12 वाजेच्या आतमध्येच करायचे आहे. तसेच संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावताना त्याचे मुख पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. पौर्णिमेच्या दिवशी पवित्रता, सात्विकता, शांतता आणि श्रद्धा राखणे हेच सर्वात मोठे नियम आहेत. तर मंडळी कोणताही उपाय करत असताना पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने केला तर त्याचा 100 पट फळ आपल्याला प्राप्त होत असतं. कारण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते नुसता उपाय करून चालत नाही तर पूर्ण विश्वास आणि श्रद्धा असणे तितकंच महत्त्वाचं आहे. मनामध्ये किंतु परंतु आलं की कोणताही उपाय हा आपला यशस्वी होत नाही. मंडळी अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर इथे तुमचे मित्र असतील, मैत्रिणी असतील, यांचं लग्न ठरत नसेल तर अशा मित्र
मैत्रिणींना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा, याचंही पुण्यफल तुम्हाला प्राप्त होईल. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मराठी मेघना या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.